ऊसाच्या एफआरपीत प्रति टनामागे 100 रुपयांची वाढ करून ती 3650 रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। हा दर 2026-27 साठी असेल। केंद्राकडून ऊसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रति टन 1820 रुपये गृहीत धरण्यात आला। तर सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली। ऊसाला प्रति टन 300 रुपयांची वाढ द्यायला हवी होती असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे। हंगामामध्ये गाळपास जाणाऱ्या ऊसाला केंद्र सरकारनं 3650 रुपये एफआरपी जाहीर केलेली आहे। एवढंच नव्हे तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे। म्हणजे उत्पादन खर्च अधिक 100% नफा सरकार द्यायला लागलेला आहे। एवढा नफा जर शेतकऱ्यांना होत असेल तर मला असं वाटतं की आता शेतकरी चळवळीची गरजच काही राहिलेली नाही। शेतकऱ्यांच्या मदतीकरता सार्वजनिक बांधकाम विभाग धावून आलाय। शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतलाय। प्रत्येक टोल नाक्यावर